हॅलो, रवी सावंत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रवी सावंत आपण यायचंय. वेलकम बॅक. धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्व प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं मी उमेश म्हात्रे समालोचक या नात्यानं सहर्ष स्वागत करतोय. खरं तर मित्रांनो, स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक पहिला घेण्या आजच्या दुसऱ्या दिवसातला हा शेवटचा सामना तुमच्या समोर रंगला जातोय. सलामी जी जोडी तुम्ही पाहताय, आनंदी शिपिंग लॉजिस्टिक चेरंग आणि त्यांच्या विरुद्धामध्ये आर्यन 11 शेडगेवाडी या टीमनं टॉस इथे जिंकलाय. बॉलिंग करण्याचा निर्णय. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन हापाम जॅक करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग झालं नाही. या लॉंगॉनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत योगेशच्या खात्यामध्ये सिंगल येते. सिंगलनं आपलं खातं उघडलेलं आहे आणि या सिंगलनं आता स्कोर बोर्ड 13 रन आहेत. एक खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. चला, टायमर आम्ही सेट केलेला आहे. गोलंदाज तयार. ओव्हर नंबर 1 मध्ये पाबू प्लेचं पहिलं षटक टाकत असताना मनोज संदीप गायकवाड ज्यानं पहिल्या या अगोदरच्या मॅच मध्ये अगदी धावांची जी फुलांची उधळण केली होती. 13 बॉल मध्ये 41 धावा, नॉट आउट, नाबाद खेळी. प्रेक्षकांना तल्लीन करून गेला होता हा फलंदाज. तोच आता बॅटिंग साठी आलाय. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटला अगदी ब्रश होऊन बॉल चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये. तिथे फिल्डिंग चांगली होते. सिंगलनं आपलं हे खातं उघडलेलं आहे. दोन्ही ओपनरनं आता 1-1 रननं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती. दोन बॉलचा खेळ संपलाय. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. कव्हर्सला खूप चांगला झेल टिपलाय. इथे झेल पकडला आणि फलंदाज आता योगेश मारुतीनं झेल पकडलाय. सकाळच्या सत्रामध्ये हनुमंतराया झेल पकडत होता, परंतु आता इथे मारुती झेल पकडतोय. फलंदाज योगेश बॅक टू द डगआउट. पहिला धक्का इथे बसतोय टीम आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण या टीमला. पाहतोय स्ट्रायकिंग एंडला खटिंगवाडीचा चॉकलेट बॉय म्हणून ज्याला ओळखलं जातं, सुरेख अशी फलंदाजी करतो राहुल खटिंग. आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला रोहित शर्माचा डायहॅट फॅन. गोलंदाज तयार. यावेळेस आल्या उडवला राहुल कटिंगनं. बॉलला आता कटिंग करण्याचा प्रयत्न करतोय आणि बॉलला उडवलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या भरून बॉल सीमारेषा पार येतोय राहुल कटिंगच्या बॅटमधून. ओहो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न. पाहता हलकासा लेग कटर करण्याचा प्रयत्न होता मनोजचा. पहा पडल्यानंतर आपल्या स्क्रीनवरती ॲक्शन रिप्ले त्याचा पाहूया. खूप इंटरेस्टिंग असेल, कारण हलकासा बोट फिरली होती बॉलवरती. पडल्यानंतर बीट करून चाललाय सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 8. राहुल कटिंगचा विचार केलात ना. पंचांकडे अपील मागितले. मनोज पाटील यांनी मात्र अपील खारिज केली आहे. हेच मागील मॅचचा हिरो म्हणजेच रवी सावंत बॅक टू बॅक दुसरा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिलाय जातोय. आणि त्यांच्या समवेत जोडले जाते प्रतीक पाटील या संघाचे संघमालक आणि 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रतीक दादा पाटील. चला जरासा स्पीडअप ठेवा शेडगेवाडी संघ, कारण सेकंड सत्रामध्ये आपल्याला फलंदाजी करायची आहे, त्यामुळे थोडासा स्पीडअप ठेवा. चला, पहिलं षटक आपल्या फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती राहिलेलं आहे. कारण राहुल कटिंगनं जर षटकार मारला तरी सुद्धा धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणून पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8. एक महत्वपूर्ण विकेट त्यांना प्राप्त केला योगेशला बाद केल्यानंतर. कारण या अगोदरच्या मॅच मध्ये योगेश आणि संदीप गायकवाडनं
अगदी अभेद्य भागीदारी केली होती पहिल्या गड्यासाठी. 66 धावा त्याने दोन्ही ओपनिंग जोडीनं मात्र पार पाडल्या होत्या. परंतु आता इथे योगेशला पहिल्याच ओव्हरमध्ये बाद केलाय. रवी आला ओव्हर नंबर 2 मध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक. वॉटर टँक एंड कडून गोलंदाजीसाठी तयार आणि स्ट्रायकिंग इनला संदीप गायकवाड. येस सर, आपण एक यथोचित सन्मान करूया. खास गावावरून आलेले अजित दादा यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. अजित जाधव सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. खास 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आलेत. आणखीन एक महत्वाचा खेळाडू बाद होतोय. बॅकफुटला जात असताना इन फ्रंट ऑफ खेळायचा होता, परंतु एलिव्हेशन फारसं मिळालं नाहीये संदीप गायकवाड या बॅटरला. आणि तिथे खूप चांगला झेल राम उंडालकरने टिपलेला आहे. आणि महत्वाचा खेळाडू आणखीन एक धक्का लागतोय आनंदी शिपिंग लॉजिस्टिक चरण या टीमला. पुन्हा एकदा संधी तर निर्माण केली होती जगदीश या खेळाडूने. कॅचेटची संधी होती मात्र कॅच घेता आलेली नाही. फलंदाज राहुल कटिंग आता पुन्हा एकदा कटिंग मारेल का? खूप चांगली बॅटिंग करतोय राहुलनं. अक्षरशः कटिंगच केला बॉल. आल्या षटकार ठोकला. षटकारानं खातं उघडलेलं आहे. जसं वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डेब्यूमध्ये टाटा IPL मध्ये षटकार भरत आपलं खातं उघडलं होतं. इथे जाईल बॉल आता बाउंड्री लाईनच्या लगत. इथे प्रयत्न चांगला केला होता, परंतु त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेच्या पलीकडे जातोय. राहुल कटिंगच्या बॅटमधून आणखीन एक कटिंग चौकार. बॉल इथेही ड्राईव्ह चांगला झालाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल काढण्याचा प्रयत्न राहुल कटिंगचा. दुसऱ्या धाब्याला पलटवार झालाय. 2 धाबा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट राहुलच्या बॅटमधून. या 2 धाबा येत आहेत आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड ते आतापर्यंत 15 धाबा 15. 2 गडी बाद 15. आर्यन 11 शेटगेबट या टीमनं टॉस जिंकला. या मॅच मध्ये बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून. पहा वा फॉलिंग स्वीप. चांगला फटका राहुल कटिंगच्या बॅटमधून, परंतु तिथे बॉल अडवला जातोय. खूप चांगली फिल्डिंग करत असताना एकच धाव घेतलेली आहे. चांगलं इम्प्रोव्हायझेशन. पडला झोपला त्यानंतर मात्र हा फटका मारला. एक धाव इथे मिळते. संघाची धावसंख्या सिंगल बरोबर स्कोरबोर्ड ते रन आहे 16. येस सर, पाहिलेत ना मागील मॅचचा हिरो रवी सावंत यांनी खेळाडूवृत्ती दाखवली आणि त्यांनी देखील पहा सर आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने फ्लाइंग स्टार्ट करून दिले, ज्याने 3 चौकार मारले असे विजय यादव मामा यांना डेडिकेट केला. खरंच 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण ही आहे खेळाडूवृत्ती. कारण त्यांनी देखील आमच्यापर्यंत संवाद पोहोचवला की मी जरूर या सामनावीरचा हकदार होतो, मात्र मामाने जर आम्हाला फ्लाइंग स्टार्ट दिली नसती, मामाने जर 3 चौकार स्टार्टिंगला मारले नसते तर आम्ही मॅचमध्ये आलो नसतो. म्हणून त्यांनी डेडिकेट केला तो म्हणजे विजय मामा यांना हा सामनावीरचा पुरस्कार. आणि मी नक्कीच बंडाना यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी आपण आणि मामा भांजे ही जोडी सामनावीर घेताना आपल्याला पाहायला मिळेल. या बंडाना या आपल्या शुभ हस्ते. या चेतन दादा आपण भांजे आहात, मामांना आपल्या हस्तेचा आपणच सामनावीरचा पुरस्कार द्या. मामा भांजेची ही जोडी आपल्याला पाहायला मिळते सामनावीरचा पुरस्कार घेताना. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला इथे मामाने एका भांजेला मात्र डेडिकेट केलेला आहे हा सामनावीराचा पुरस्कार. टाटा IPL मध्ये तिसऱ्याच मॅच मध्ये वैभव सूर्यवंशीने जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केला होता तो राहुल द्रविडला त्याने डेडिकेट केलेला आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. 2 गडी बाद झाल्यात. आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंगसाठी तुम्ही पाहताय
सचिन शेडगे षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. राहुल साठी लेग कटर करण्याचा प्रयत्न, गती काढली होती या बॉलवरती, बोट फिरवल्यानंतर मात्र बॉल बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट आलाय. गती पारखता आली नाहीये राहुल कटिंगला. 7 बॉलमध्ये 13 धावा त्यानं आतापर्यंत बनवल्यात आणि जगदीशनं 2 बॉल फेस केल्यानंतर 1 धाव त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहे. पुन्हा एकदा पहा बॅटचा स्विंग, बॅट चांगली फिरवली होती परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पडल्यानंतर टर्न अँड बाउन्स आला बॉल, बीट करून चालला पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, आता एक प्रतिभावंत गोलंदाजी करतोय सचिन शेडगे. यावेळेस पहा पुन्हा एकदा बोट फिरवली, गती काढली होती, अगदी फिंगर्स रोज केले होते, ऑफ कटर करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट केलं राहुलला. सातत्यानं 3 चेंडू इथे डॉट बॉल टाकलेले आहेत नक्कीच सचिन शेडगेनं. 3 चेंडू डॉट टाकलेत. मात्र आता राहुल देखील, मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही, मी देखील क्रिकेट खेळायला आलोय असं दाखवणार आणि या चेंडूवर चौकार षटकार नक्कीच देणार. यावेळेस पहा कॅचिटचा कॉल आहे. क्षेत्ररक्षक आता स्क्वेअर लेगचा चापतोय, पोचतोय परंतु तिथे नो मॅट लँड मध्ये बॉल पडलाय. त्यामुळे 2 धाबे ते घेतलेले आहेत राहुलला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 19 धाबा. 19 धाबा झाले तर डीडी तुम्ही पाहता 2.3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 महत्वाचे खेळाडू आता मात्र बाद झालेले आहेत. फारशी सुरुवात चांगली झाली नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमची. नक्कीच सर, 5 ओव्हरचा सामना म्हटलं ना तर 2 ओव्हर सांभाळून खेळला तरी चालतील. पुढील 3 ओव्हरमध्ये स्कोर नक्कीच येतोय आणि तो स्कोर येईल का, कारण आपण या आधीच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा होत्या, 65 धावा चेस करायच्या. आता आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक या संघाला त्यांनी त्या चेस केल्या होत्या. आता मात्र प्रथम फलंदाजी करतायत, टार्गेट सेट करतायत. यावेळी किती धावा करतील आता पाहावं लागेल. चांगला टार्गेट सेट करावा लागेल या मॅच मध्ये, 50च्या पुढे टार्गेट सेट करावा लागेल. यावेळेस पहा पुन्हा एकदा फिंगर्स रोज केले होते. सचिन शेडगेची काय गोलंदाजी आहे, व्हेरिएशन या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बोटाला इंजुरी आहे तरी पहा फिंगर्स रोज केले जातात. प्रत्येक बॉल मध्ये काहीतरी नाविन्य करण्याचा प्रयत्न. 4 बॉल इथे डॉट टाकलेत या ओव्हर मध्ये सचिननं. अगदी ऑडी कंपनीचा लोगो तयार केलाय. यावेळेस पहा हुकचा फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 2 धाबे ते मिळत आहेत पुन्हा एकदा राहुल कटिंगला आणि या 2 रनच्या मदतीनं आता ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जर आता पाहिलीत ना आपण टीव्ही स्क्रीनवर 2-2-2, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2-2 आणि 2 अशी धावसंख्या पाहायला मिळते. येस, म्हणजेच एक नेल्सन आकडा आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 22ला 2 अशी परिस्थिती आहे या बॅटिंग करणाऱ्या टीमची. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. स्वराज 32 शिराला क्रिकेट संघटना आणि वारणा मोरणा क्रिकेट संघटना आयोजित संयुक्त विद्यमाने स्वराज वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 1 पाहतोय. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रातला हा आजच्या दुसऱ्या दिवसातला शेवटचा सामना तुम्ही पाहताय. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण आणि त्यांच्या विरुद्धामध्ये पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय त्यामुळे अंपायर सिग्नल आता करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 23. आर्यन 11 शेडगेबड या टीमनं टॉस जिंकला. या मॅच मध्ये प्रथम गोलंदाजी करतायत आणि आतापर्यंत 23 धावा झालेत. माफ करा, व्हाईट बॉलचा इशारा. आनंदी शिपिंग लॉजिस्टिक चरण या टीमनं टॉस इथे जिंकला या मॅच मध्ये आणि बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय. धाबा आहेत 24. नक्कीच सर, पाहिलेत ना तर संदीप गायकवाड सर यांचा संघनायक आहेत आणि त्यांनी देखील संध्याकाळचं सत्र आहे
त्यामुळे कुठेतरी त्यांनी निर्णय घेतला फलंदाजीचा. तो निर्णय कितपत रास ठरतोय येणारी चेंडू सामन्यात. डान्सिंग डाऊन द विकेट, बॉलर ओव्हर द हेड. इथे चांगला फटका सजवला. जगदीशच्या बॅट मधून येतोय, अगदी काल्या पडद्याच्या वरून ठोकलाय हा षटकार. ना सर, हे चांगल्या मूड मध्ये आहे आणि खरोखर हे पाहिजे, कारण कुठल्याही दबावाचा कुठल्याही टेन्शनचं औषध आहे. इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं, म्युझिक इज युनिव्हर्सल सोल्वंट. म्हणजे प्रत्येक आजारावरती औषध कुठलं असेल तर आपले डीजे मास्टर करतायत, संगीत चांगलं वाजवतायत आणि ओल्ड इज अ गोल्ड. अगदी 90च्या दशकामध्ये आता आहोत असं फील होतं आपल्याला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन आतमध्ये आणलाय, चांगला ऑफ कटर बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आता चांगली गोलंदाजी होते तेजस्वी. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्ड होती 30. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 3.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय. 30 धाबा, 2 गडी बाद, फारशा धाबा नाही आहेत सर. नक्की जर पाहिलं ना उर्वरित 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये पाहिलं तर टार्गेट सेटसाठी जवळजवळ 20 धावा येणं गरजेचं आहे. कुठेतरी 50 धावा समोरील संघासाठी घातक ठरू शकतात, कारण आनंदी लॉजिक्सकडे पाहिलं तर बॉलर खूप सुरेख आहेत. अगदी बरोबर आहे, चांगला तुम्ही उल्लेख केला. 50 धावा पाहिजे या मॅच मध्ये, तरच मात्र या धावांचं रक्षण होईल. 2 धावा ते मिळत आहेत. एक 50 धावा झाल्या सफिशियंट, एक चांगलं टार्गेट सेट होईल आणि सेकंड इनिंग मध्ये मग लॉजिस्टिक चरण या टीमसाठी थोडंसं सोपं होईल, कारण संध्याकाळचं सत्र असतं आणि या क्रीडांगणाचा इतिहास आहे. बऱ्याच स्पर्धेमध्ये ज्या वेळेस शेवटच्या मॅचमध्ये ज्या संघानं टॉस घेतलाय त्या संघांना बॅटिंग करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. असे अनेक किस्से आपण पाहिलेले आहेत या क्रीडांगणामध्ये. की जे सर हे ग्राउंड जर पाहिलं ना आपण, चेसिंगसाठी ओळखलं जाणारं हे ग्राउंड आहे. मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये जो प्रथम फलंदाजी करतो ना तो संघ नक्कीच विजयी होताना पाहायला मिळतो. मात्र या मॅचमध्ये काय होईल यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका. तिथे झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे चूक झाली. लॉंग ऑफला डीप मध्ये प्रोटेक्शन करत असताना वैभव कडून चूक. तिथे 2 धावा वसूल केल्यात आणि या 2 रनच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 4 षटकांचा वाजवी खेळ क्रीडांगणाच्या आतमध्ये संपलाय आणि टीमची धावसंख्या आता आनंदी शिपिंग लॉजिस्टिक चरण या टीमची धावसंख्या 2 गडी बाद 34. पिक्चर हिट झाला होता, अनारी पिक्चर. करिश्मा कपूर आणि व्यंकटेश जो साऊथ इंडियन हिरो होता, खूप चांगली कलाकृती त्यानं दाखवली होती तिथे त्या पिक्चरमध्ये आणि सुपर हिट झाला होता तो पिक्चर. जाऊया बॅक टू द क्रिकेट. मैदानामध्ये लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आला विकास वडकर बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर, त्यामुळे पहा अंपायर आता कवायत करतायत. दोन्ही हात अगदा जमिनीला समांतर करत असताना एक चांगला इशारा, एक चांगला संकेत देत आहेत व्हाईट बॉलचा. टीमची धावसंख्या 1 वाढली जाते 35 या आकड्यावरती. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकमध्ये डीजी 10 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. नक्कीच जोपर्यंत राहुल मैदानात आहे ना तोपर्यंत आनंदी शिपिंगच्या आशा पल्लवीत असतील. आणि नक्कीच सर कॅमेरामॅनवर जर पाहिलं ना, कॅमेरामध्ये आपले 32 शिराळ्याचा एक लेजंड खेळा, आपला यंग टॅलेंट आर्यन पाटील आपण याला पाहतोय कॅमेरा वर्क करताना पाहायला मिळतोय. आणि उत्तम क्रिकेटर देखील आहे. न्यू मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडे या संघातून देखील त्याला आपण खेळताना पाहतो. चांगलं टेलिकास्ट केलं जातं. ओमसाई MTCचं कौतुक करेन. आज ओमसाई MTCनं प्रेक्षकांची मनं सुद्धा जिंकलेली आहेत. अगदी 3 कॅमेऱ्यानं या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग केलं जातं. 1080 या हाय डेफिनेशन कॅमेऱ्यानं या स्पर्धेचा टेलिकास्ट होतोय. काल अँडी मात्रे
यांच्या माध्यमातून या ठिकाणी ड्रोनचं व्ह्यू या क्रीडांगणाचं दाखवलं गेलं. अगदी विलोभनीय आणि एक विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धेचं. बॅकफुटला जात असताना कट केलाय पॉइंटच्या वरून क्षेत्ररक्षक आता डीप बॅकवर्ड पॉइंटला थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावा इथे वसूल केलेला. ते सरांनी जसं बोललं आणि डीजे रोशन देखील आज संपूर्ण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करताना पाहायला मिळतात. अनारी पिक्चर या गाण्यामध्ये. माफ करा, राहुल कटिंगच्या बॅटमधून चौकार येतोय. राहुलने कुठेतरी कटिंग पुन्हा एकदा कटिंग केली बॉलर वाडकर याची. यावेळेस फटका फसलाय डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आता बॉल पर्यंत. तोपर्यंत 2 धावा इथे पुन्हा एकदा मिळवलेत राहुल कटिंगनं. आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोरबोर्डची आतापर्यंत 43 धावा. 4.4 ओव्हरचा खेळ संपला. 43 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक. स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची जुगलबंदी आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस तुम्ही पाहताय. आज सर्वच या प्रीमियर लीगच्या कोर कमिटीचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. इथे कॅच हिटचा कॉल आहे. खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज आता राहुल कटिंग आता स्वतः कटिंग झालाय. बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 3 इथे लागत असताना पहा ॲक्शन रिप्ले. बॅकफुटला जात असताना ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाहीये आणि बॉल उंच गेलाय. कॅच हिटचा कॉल आणि कुठलीही चूक न करता एक चांगला झेल तिथे टिपण्यात आलेला आहे रामकडून. फलंदाज बाद. शेवटचा बॉल शिल्लक. विकासनं चांगली गोलंदाजी केलेली आहे. 9 धावा देत असताना 1 विकेट त्यांना प्राप्त केलाय. शेवटचा बॉल क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीप मध्ये कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे आणि फलंदाज होईल बाद. खूप चांगलं कलेक्शन झालं विकेट किपरच्या माध्यमातून आणि धक्का. खूप चांगली फेकी तेजसच्या माध्यमातून आणि इथे आणखीन एक विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक 4 इथे लागतोय. आनंदी शिपिंग लॉजिस्टिक चरण या टीमला. म्हणजे पहिला डाव संपलाय आणि धावा झालेल्या आहेत लॉजिस्टिक चरण या टीमची. 4 गडी बाद 44 धावा आणि 45 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आर्यन 11 शेडगेवाडी या टीमच्या समोर 45 टू विन. नावं घेईल ना त्यांनी कृपया आपण व्यासपीठावर मॅच संपल्यानंतर सर्वांनी व्यासपीठावर हजर राहायचं आहे. सन्माननीय अक्षय चव्हाण साहेब, बाळकृष्ण पाटील साहेब, राजू पवार साहेब, अंकुश जाधव साहेब, चेतन पाटील साहेब, महादेव कदम साहेब, तानाजी साहेब, तानाजी पाटील साहेब, प्रियांक पायमल सर, राजू भाऊ, वंडानाना, राम यमगर भाऊ, संतोष परीट साहेब, संदीप गायकवाड सर, तुषार जाधव सर आणि शिवाजी शेडगे साहेब या मी ज्यांची नावं घेतली ना त्यांनी हा सामना संपल्यानंतर त्वरित आपण व्यासपीठावर यायचं आहे असा आयोजन कमिटीचा आपल्याला निर्णय असेल. हा सामना जसा संपेल तसाच लगेच सर्व मान्यवरांनी मी ज्यांची नावं घेतली अक्षय चव्हाण, बाळकृष्ण पाटील, राजू पवार, अंकुश जाधव, चेतन पाटील, महादेव कदम, तानाजी पाटील, प्रियांक पायमल, राजू भाऊ, बंडा नाना, राम यमगर भाऊ, संतोष परीट, संदीप गायकवाड, तुषार जाधव आणि शिवाजी शेडगे या सर्व कोर कमिटीला विनंती असेल की आपण ही मॅच जशी संपेल आपण व्यासपीठावर यायचंय. चला जाऊया मॅचकडे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस पाहतोय. आलेल्या तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं आणि व्यासपीठावर ते काही मान्यवर इथे उपस्थित आहेत
त्या सर्वांचं मी समालोचक उमेश म्हात्रे सहर्ष स्वागत करतो. आणि तुम्ही पाहताय स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक पहिलं आणि दुसऱ्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. पहिला डाव संपलाय. 45 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. आर्यन 11 शेडगेवाडी या टीमच्या समोर 9च्या रन रेटनं आता धावांचा पाठलाग करायचा आहे आर्यन 11 शेडगेवाडी या टीमला. आणि सलामीची जोडी तुम्ही पाहताय. ओपनिंग जोडी मैदानामध्ये सचिन शेडगे आणि त्याच्या जोडीला डॉक्टर भूषण मोरे. स्ट्रायकिंगला सचिन शेडगे आहे. नॉन स्ट्रायकिंगला डॉक्टर भूषण मोरे. आणि बॉलिंगसाठी पॉवर प्लेचं षटक अमोलच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. यस सर, नक्कीच. जर अमोल पाहिलं ना हातेगाव संघासाठी निनय देवी स्पोर्ट्स हातेगाव संघासाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो. आणि P1चं षटक कोणाकडे असेल ना तर या अमोलकडे असतं. आणि डॉक्टर सरांबद्दल बोलाल तर खास शिराळावरून आपल्या या संघासाठी खेळण्यासाठी या ठिकाणी आपल्या इथपर्यंत डॉक्टर मोरे या ठिकाणी उपस्थित झालेत. हातेगावचा खेळाडू अमोल बॉलिंगसाठी चाललाय आता ओव्हर नंबर 1 मध्ये. पहिलाच बॉल पिचिंग झाल्यानंतर सोडलाय. जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण टेस्ट क्रिकेटमध्ये असे मोमेंटम पाहतो. पहिला बॉल त्याने चेक केलाय. जसा एखादा करंट आपण टेस्टरनं चेक करतो तसा बॉल चेक केलाय सचिननं. विकेट किपरसाठी सोडलाय. डॉट बॉल. दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. हा बॉल सचिनसाठी ना थोडासा खाली राहून गेलाय. पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. सलग 2 चेंडू आणि 2 बॉल डॉट आलेत. चांगली गोलंदाजी आता गोलंदाज अमोल कडून. 45 धावा सोपं नाही आहे या कंडिशनला, या क्लायमेटला धावांचा पाठलाग करणं. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट करण्याचा प्रयत्न. इथे स्टंपिंग करण्याचा प्रयत्न होता विकेट किपरच्या माध्यमातून, परंतु प्रयत्नाला यश आलं नाहीये. सलग 3 चेंडू इथे डॉट टाकलेले आहेत. म्हणजे सर पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजाने डॉट काढले होते 3 चेंडू राहुलला. आता मात्र परतफेड करण्याची वेळ आली. अमोलने 3 डॉट काढलेत. यस, आणि अमोल आता परतफेड करतोय. हा बॉल डॉट आला तर ऑडी कंपनीचा लोगो तयार होईल, कारण सलग 3 चेंडू इथे डॉट टाकलेले आहेत अमोलनं. चांगली गोलंदाजी. कुठलाही रूम दिला नाही आतापर्यंत अमोलनं मोठ्या फटक्यांसाठी, परंतु आता मात्र रूम दिलाय. ओव्हर पिच बॉलला आता उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सचिन शेडगेच्या बॅट मधून येतोय आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार. सूट होतोय. हार के बाद जीत होती है. 6 रनच्या मदतीनं खातं उघडलंय. बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न. इथेही आता क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत लॉंग स्टॉप रिजन मधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील सचिन शेडगेला. 4-4. मास्टर सर, हे गाणं जर पाहिलं ना तर 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन ग्रामीणसाठी आज उत्तम उदाहरण हे गाणं डेडिकेट करताना DJ मास्टर आपल्याला पाहायला मिळतात. कारण 32 शिराळा ग्रामीण संघ जर पाहिलं ना पहिला सामना हारले, नंतर लगातार हॅट्रिक विजय मिळवला आणि नक्कीच क्वालिफायच्या उंबऱ्यावर 1 पाय आत 1 पाय बाहेर असा त्यांचा पाहायला मिळतो 32 शिराळा ग्रामीण असोसिएशनचा संघ. खरं तर स्वप्न त्यांचं पूर्ण झालेलं आहे. पहिला सामना गमवला, त्यानंतर त्यांना अभ्यास केला, स्टडी केला. जसं एखादा विद्यार्थी शाळेमध्ये स्टडी करतो एखादा विषय गेल्यानंतर, त्यानंतर मात्र त्याची एक प्रतिभावंत प्रगती होते आणि तो विषय अगदी टॉप मार्क्सनं तो विषय पूर्ण केला जातो. तसंच मात्र 32 शिराळा क्रिकेट ग्रामीण क्रिकेट असोसिएशननं खूप चांगला खेळ केला. लगातार 3 सामने त्यानंतर त्यानं जिंकलेले आहेत. म्हणूनच मित्रांनो, आम्ही क्रिकेटमध्ये सुद्धा सातत्यानं सांगतो, तुमच्याकडे जिद्द, चिकाटी, मेहनत या गोष्टी असतील तर तुम्ही कुठलंही लक्ष तुमच्या अगदी पायासमोर आणू शकता. आणि या 3 गोष्टी तुम्हाला गुगल मॅपवरती चेक सर. थोडीशी घाई करा. गोलंदाजी करणारा आनंदी संघ थोडीशी घाई करा, कारण संध्याकाळचं सत्र आहे.
संदीप गायकवाड बॉलिंगसाठी पहिलाच बॉल धीम्या गतीने टाकलाय, गती काढली होती, आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. सचिन शेडकेला बीट केलाय. 1.1 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 11. आता रेकबार रन रेट जर पाहिला तर 8.67. बॅकफुटला जाऊन फटका चांगला, व्हाट अ शॉट, ढगात लाइटिंग आणि बॉल वरती केली. सचिन शेडकेनं फायटिंग, बॉल सीमा पार, सिक्सर. इराद्यामध्ये रोशन सर पाहायला मिळतात. डीजे आज नक्कीच जर पाहिलं ना हे गाणं पहा, कमबॅक पहा सर. षटकार लगावला त्यानंतर एक लेजंड खेळाडूची काय खासियत असते, विकेट घेतली कोणतंही सेलिब्रेशन त्यांच्याकडून पाहायला मिळत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी, षटकार मारल्यानंतर हा बॉल संदीप गायकवाडनं वेगळ्याच धाकटीचा टाकलाय, वेगळ्या शैलीचा टाकलाय आणि सचिन शेडकेला आता क्लीन बोल्ड, अगदी चांगली काठी काढलेली आहे या सचिन शेडकेची. संदीप गायकवाडनं पहिला विकेटचं पतन झालं, पहिला धक्का आर्यन 11 शेडकेबड या टीमला लागला. टीमची धावसंख्या 17. 17ला 1. जाऊया ऐकूया. आता एक विकेट महत्वाची गेली आहे डगआउट मध्ये. एक डोकेदुखीचा अडसर दूर केला तर दुसरी डोकेदुखी मैदानाच्या आतमध्ये. राम आला बॅटिंग साठी. आता राम खाल या खेळाडूनं 5 बॉल मध्ये 5 उत्तुंग षटकार ठोकले होते. बॅकफुटला जात असताना ते संधी प्राप्त होती. चांगला प्रयत्न केला होता पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं, परंतु झेल कंप्लीट करता आला नाहीये. तिथे 2 धाबा वसूल केलेत. नक्कीच प्रफुल्ल त्या ठिकाणी होता. प्रफुल्लने प्रयत्न जरूर केले, मात्र प्रफुल्लच्या प्रयत्नांना पराकाष्ठ आलेली नाही, प्रयत्नांना यश मात्र या ठिकाणी आलेलं नाही. प्रफुल्ल याला रामची विकेट होती, सगळ्यात महत्त्वाची विकेट होती. याच खेळाडूने काल जर पाहिलं ना सर, 5 चेंडू 5 षटकार म्हणजे 5 बॉल 30 धावांचा घनघाती वार केलेला पाहायला मिळाला. राम उंडालकर, ओहो इथे पहा बीट केलं लेग कटर, परंतु विकेट किपरनं लाईन मिस केली. त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक आता धावतायत 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 धावतायत. बॉल सीमा पार, चौकार. महत्वाचा आहे या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल इथेही उडवलाय कव्हरच्या डोक्यावरून. डीपचा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आता कव्हरच्या दिशेने, परंतु बॉल ना आता सीमारेषा गाठलेली आहे. बॉल सीमा पार येतोय, चौकार रामच्या बॅट मधून आणि या चौकाराच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन झालेले आहेत तब्बल 27 धावा. 27 लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकांचा खेळ संपला म्हणजे आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. 18. जाऊ द्या सर, अशी फरमाईश आपल्या नन्या खेळाडूंकडून आली आहे. तर रोशन सर, आपण बकासूरचं एक गाणं आपण लोड करून ठेवा आणि त्यानंतर आपल्या 32 शिराळचं एक गाणं आपण लोड करून ठेवा. कारण योगेशाला बॉलिंग साठी 18 बॉल 18 धाबांची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन इथून पलटवार होईल का फिल्डिंग करणाऱ्या टीमचा? नक्कीच सर, पाहिलं ना योगेश हा नाठवडे गावाची तोफखाना म्हणून ओळखले जातो. फौजी आहे, फौजीसाठी ट्राय केलेलं होतं या खेळाडूने, म्हणजे कुठेतरी थोड्या फरकाने त्याचं राहिलं होतं. विकेट्स घ्याव्या लागतील आता. 18 बॉल 18 धावा म्हणजे आता विकेट फॅक्टर महत्वाचा आहे या मॅच मध्ये.
बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर, त्यामुळे पंचचा इशारा येतोय व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली 28, म्हणजे आता 18 बॉल 17 धावांची आवश्यकता. इथूनही पलटवार होऊ शकतं जर फिल्डिंग करणाऱ्या टीमने विकेट्सवर विकेट घेतल्या. गुच्छो में विकेट लेना होगा. ओहो, फटका चांगला. सुरेख असा डॉक्टरांच्या बॅटमधून. डॉक्टर आजपर्यंत डॉक्टरांना इंजेक्शन लावताना पाहिलं होतं सर, आता मात्र डॉक्टर चौकर षटकरांची भाषा देखील बोलतात, हे आज पाहिलं. डॉक्टरनं बॉल पाठवला आता कोविड सेंटरमध्ये, तिथे कोविडची लस घेण्यासाठी आता बॉल पाठवला मिड विकेटच्या भरून 6 रनसाठी. षटकार डॉक्टरच्या बॅटमधून आणि या 6 रनच्या मदतीने आता 34 धावा झालेत. हा बॉल सुद्धा व्हाट अ शॉट, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार येतोय. आज डॉक्टर सुद्धा फॉर्म मध्ये आहेत. क्लिअर झालाय. 7 धाबांची आवश्यकता आहे. आणखीन एक हुक शॉट केलाय डीप मध्ये, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. फेकी केली जाईल, फक्त 1च धावी ते मिळते डॉक्टरांना. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 28, म्हणजे आता 6 धाबांची आवश्यकता आहे. 15 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावांची गरज आहे. आर्यन 11 शेडगेवाड या टीमला फक्त 6. नक्कीच सर, या बॉलवर राम विजयी षटकार मारून मॅच संपवेल का? ओहो, विजयी षटकार आलाय. राम पहा षटकार मारल्यानंतर कसा उभा राहिलाय, काय कॉन्फिडन्स. अंकुश जाधव, चेतन पाटील, महादेव कदम, तानाजी पाटील, प्रियांक पायमल, राजूभाऊ भंडाना, राम यमगर भाऊ, संतोष परीट, संदीप गायकवाड, तुषार जाधव, शिवाजी शेडके, सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या आणि नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण डिक्लेअर करूया. ज्यानं ओव्हर करत असताना 5 धाबा फक्त खर्च केलेले आहेत आणि बॅटिंग करत असताना 17 धाबा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. तोच ठरलाय आर्यन 11 शेडगेवाडी टीमचा सचिन शेडगे हा खेळाडू ठरलेला आहे या मॅचचा सामनावीर. वेल प्लेड सचिन, आपण यायचं आहे. आणि आजचा दिवस मित्रांनो, इथे स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025चा दुसरा दिवस ऑफिशियली संपलेला आहे.